नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपल्याला मस्तपैकी छान अशी अंड्याची पोळी बनवायची आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी आधीच पोळींची कणिक तिंबून घेतलेली आहे. असे 2 गोळे करून घेतलेले आहेत. आता ह्या गोळ्यांची आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. बघा अशा पद्धतीने इथं मी पोळ्या लाटून घेणार आहे छानपैकी. अंड्याच्या पोळी तर आपण भरपूर प्रकारचं करत राहतो, जसं की आमलेट पोळी, नुसतं आमलेटही करतो आपण, पावाबरोबरही आमलेट खातो आपण. पण तसा कंटाळा आला की मग अशा पद्धतीने अंडा पोळी बनवायला काही हरकत नाही, खूप छान लागते. बघा अशा पद्धतीने इथं मी एक एक करून अशी पोळी लाटून घेणार आहे. ही पोळी जवळपास आता इथं लाटून झालेली आहे. लाटल्यानंतर या पोळीला आता आपण तव्यावरती शेकून घेणार आहे. आधीच मी गॅस चालू करून घेतलेला आहे, तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता तवा गरम झालेला आहे आणि आत्ता ही पोळी आपण तव्यावरती टाकून मस्तपैकी दोघी साईडने आलटीपलटी करून शेकून घेणार आहोत. तुम्ही याला बटर किंवा तेलही लावलं तरी चालेल. अशा पद्धतीने आलटीपलटी करत राहायचं आहे. इथं मी बटर लावून ही पोळी शेकून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने बटर टाकून घेतलेलं आहे पोळीवरती आणि आलटीपलटी करत राहायचं आहे. अशाच पद्धतीने दोघी पोळ्या इथं मी बनवून घेणार आहे. बघा जास्त पोळी अशी कडकही होऊ द्यायची नाही आहे. बस आता ही पोळी इथं शेकून झालेली आहे, काढून घेऊ आपण. एका डिशमध्ये ही पोळी काढून घेतलेली आहे. दुसरी पोळी पण त्याच पद्धतीने आपल्याला आलटीपलटी करून भाजून घ्यायची आहे. बटर टाकून घेतलेलं आहे. बटर टाकल्यानंतर अशाच पद्धतीने दोघी साईडने आलटीपलटी ही पोळी करून घ्यायची आहे. इथं पण ही पोळी आता जवळपास करून झालेली आहे. बघा आता ह्या पोळीला पण आपण काढून घेऊ तव्यावरनं. झालेली ही पोळी. आता जी पोळी पहिली आपण बनवलेली आहे ती थंड झालेली आहे. अशाच पद्धतीने दोघं पोळ्या ह्या शेकून घेतलेल्या आहे. आता एक पोळी आपण तव्यावरती ठेवून घ्यायची आहे. तव्यावरती ठेवल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. एक अंडं फोडून त्या पोळीवरती टाकून द्यायचं आहे. अशा पद्धतीने एक अंडं मी पोळीवरती फोडून टाकून दिलेले आहे. याच्यावरती थोडंसं मी आता मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकल्यानंतर याच्यावरती आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. जे अंडं आपण हे फोडून टाकलेलं आहे हे पोळीवरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पसरून घेतलेलं आहे. आता मी थोडेफार व्हेजिटेबल चिरून ठेवलेले आहेत, ते आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. इथं मी कांदा टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि टमॅटो पण टाकून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या त्या टाकून घेतलेल्या आहे. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला याच्यावरती थोडी लाल चटणी आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थित ती पोळी शिजेल अशा पद्धतीने हे बटर मी टाकून घेतलेलं आहे. बघा थोडंसं अशा पद्धतीने पोळी हे करून घ्यायची आहे. इथे मी लाल चटणी टाकून घेतलेली आहे. थोडा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आता याच्यावरती थोडंसं मीठही टाकून घेतलेलं आहे. आता मी ही चीज घेतलेलं आहे. हे चीज किसून घ्यायचं आहे वरती पोळीवरती. इथे मी 2 स्क्यूब घेतलेले आहेत. दोघी स्क्यूब किसून घेतलेले आहेत. बघा अशाच पद्धतीने ही पोळी खूप छान लागते, मस्त. बघा जवळपास हे चीज पण किसून झालेलं आहे. आता आपल्याला जी पोळी आपण दुसरी बनवून ठेवलेली आहे ती पोळी आपल्याला याच्यावरती ठेवून द्यायची आहे. बघा झालेलं आहे किसून. गॅस मंदच ठेवायचा आहे आपल्याला. वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे.
आता ही दुसरी पोळी आहे, ही पण आपण वरून अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत. थोडीशी हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते साहित्य बाहेर पडणार नाही. अशा पद्धतीने ही पोळी इथं मी तयार करून घेतलेली आहे. आता थोडंसं याच्यावरती बटर टाकून आपल्याला व्यवस्थित ही पोळी परत भाजून घ्यायची आहे आपल्याला, आणि आलटीपलटी करत राहायचं आहे. बघा, थोडीशी चटकून गेलेली आहे, पण काही हरकत नाही. बघा, अशाच पद्धतीने ही पोळी आपल्याला बनवायची आहे. अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बघा, ही पोळी आता ही तयार झालेली आहे. आता आपल्याला एका डिशमध्ये ही पोळी काढून घ्यायची आहे. तुम्ही तेलामध्येही भाजली तरी चालेल. इथं मी बटर टाकून भाजलेली ही पोळी. बटर टाकून खूप छान लागते पोळी. अशाच पद्धतीने तुम्ही ही पोळी करून बघा. लहान मुलांसाठी खूप छान आहे, लहान मोठ्यांपासून आवडेल अशी ही अंड्याची पोळी इथं मी बनवून घेतलेली आहे मस्तपैकी. चला तर मग आता हिला आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत. आलटीपलटी करून झालेली आहे. आता दोघी साईडने व्यवस्थित भाजली गेलेली आहे, कुरकुरीत झालेली आहे मस्त. आता या डिशमध्ये काढून घ्यायची आहे, थोडंसं थंड होऊ द्यायची आहे. आणि थंड झाल्यानंतर या पोळीला आपल्याला 4 भागांमध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे. सुरीच्या साहाय्याने याचे आपण 4 भाग करून घेणार आहोत. अशी ही पोळी आपल्याला व्यवस्थित खाता येणार नाही, म्हणून सुरीच्या साहाय्याने इथं आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत या पोळीचे. बघा, अशा पद्धतीने मी हे पोळीचे 4 भाग करून घेतलेले आहेत. आता दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला हे अंडा पोळी ठेवून घ्यायची आहे. आणि मस्तपैकी शेजवान चटणी, नाहीतर मग लसणची चटणी किंवा सॉसबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात. खूप छान लागते पोळी. बघा, सर्व बाजूने कशी व्यवस्थित शिजलेली पोळी. चीज पण व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये. बघा, मस्त, खूप छान. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्की जमेल. खूप छान.